नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे। मित्र मैत्रिणींनो, आपले वास्तुदीप या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। अक्षय तृतीयाच्या वास्तुदीप परिवाराकडून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ही अक्षय तृतीया आपण कशा प्रकारे महत्त्वपूर्ण बनवली पाहिजे, ज्यामुळे अक्षय तृतीयेचे शुभ फलित आपल्याला प्राप्त होईल। मित्रांनो, अक्षय याचा अर्थ क्षय न पावणारे। मित्रांनो, या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, टिकणारी नाही, तात्पुरती स्वरूपाची आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे। ज्या भौतिक गोष्टी आपल्या समोर आपल्याला दिसतात, एक ना एक दिवस त्याचा क्षय होणार आहे, ते नाश पावणार आहे। मग अक्षय तृतीया या दिवशी असे काय खास आहे की ती गोष्ट केल्यावर ती टिकून राहील, ज्याचे शुभ फलित आपल्याला प्राप्त होईल। असे कोणती कार्य केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला त्याचा कायमस्वरूपी लाभ प्राप्त होईल, जे चिरकाल टिकणारे आहे, आपल्या सोबत ते राहणारे आहे। मित्रांनो, पैसा, वस्तू, भौतिक सुख या सर्व गोष्टी या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत। अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की ज्या दिवशी कोणतीही केलेली उपासना, जप, तप, नामस्मरण हे कायमस्वरूपी टिकणारे आहे। या दिवशी पितरांचे तर्पण करणे, त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणे जर आपण केले तर नक्कीच या दिवशी आपल्याला समाधान प्राप्त होईल। आपले पितर संतुष्ट होतील, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, ज्यामुळे भविष्यातही आपल्याला शुभ फलित प्राप्त होईल। संकटांवर आपण मात करू शकतो। मित्रांनो, अक्षय तृतीयेचे महत्त्व हे आपल्याला आपल्या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक कथा मधनं किंवा आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे। यासाठी अक्षय तृतीयेचे काय महत्त्व आहे मी आपल्याला सांगणार आहे, ते प्रथम आपण जाणून घेऊया। यानंतर मी आपल्याला अक्षय तृतीया या दिवशी कशी साजरी करावी, त्याचे शुभ फलित आपण प्राप्त करू शकतो आणि जे आपल्याला चिरकाल आपल्या सोबत राहणार आहे, ज्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे। चला तर मग मित्रांनो, आपल्या सर्वांना साई लीलेमधील एक कथा माहीतच आहे। दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी। दीपावली। मित्रांनो, दीपावली हा वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे, जो हिंदू धर्मांमध्ये साजरा केला जातो। या दीपावलीच्या दिवशी साई कथेमध्ये आपण पाहिलंच असेल की एक मुलगी, जिचं नाव लक्ष्मी आहे, तिच्याकडे दिवे पेटवायला तेलही नसते। जेव्हा ती वाण्याकडे जाते तेव्हा तो तिला ते तेल देऊ शकत नाही, देत नाही, तिला तिथून हकलून देतो आणि ती साईबाबांकडे जाते। तिच्या अश्रूतून साईबाबा दिवे पेटवतात आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, समाधान असते, ते व्यक्त करण्यासारखे नाही। या गोष्टीवरून आपल्याला असा बोध होतो की आपल्याकडे जे उपलब्ध आहे किंवा जे आपल्याकडे नाही, त्याच्याबद्दल कोणालाही दोष न देता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हे महत्त्वाचे आहे। प्रत्येक सण, प्रत्येक गोष्ट, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे, एखादा गरीब असेल, एखादा श्रीमंत असेल, त्याप्रमाणे ते सण साजरे करू शकतात। आणि देव हा भावनेचा भुकेलेला आहे, श्रद्धेचा भुकेलेला आहे। आपल्या भक्तांची भक्ती ही त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असते। त्याने काय दान केले आहे किंवा किती मोठे दान केले आहे, किती सोने चढवले, हे कोणत्याही देवाला महत्त्वाचे नाही। त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जो देखावा आपण करतो तो महत्त्वाचा नाही। सगळ्या भौतिक सुख हे एक दिवस
नष्ट होणारे आहे, तेव्हा जी गोष्ट आपल्यासोबत आपल्याला प्राप्त होणार आहे, मोक्ष मिळणार आहे, त्यासाठी, मोक्षासाठी, पुण्यासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी सकारात्मकतेने राहून आपण त्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे. श्रीकृष्णाबद्दल आपल्याला सर्वांना माहित आहे. श्रीकृष्णाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या एक दिवस त्याच्याकडनं नष्ट झाल्या, प्रकृतीने त्याच्याकडनं हिरावून घेतल्या, पण त्यातही त्याने समाधान मानले, चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवले. या गोष्टी आपण देवाकडनंही शिकल्या पाहिजेत की कसे मानवाने जीवन जगले पाहिजे. कोणालाही न दोष देता आपण त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. मित्रांनो, चला तर आपण आपल्या विषयाकडे येऊयात, जाणून घेऊयात अक्षय तृतीयेचे महत्त्व. मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, कारण या दिवशी पंचांगात मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी आत्माकारक सूर्य व मनाचा कारक चंद्र हे एका विशिष्ट उच्च स्थितीत असतात, ज्यामुळे शुभ फलित प्राप्त होतात. त्यामुळे अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त आहे. स्वतः सिद्ध मुहूर्त आहे, जो शुद्ध पवित्र दिवस आहे. मित्रांनो, महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना करण्यास प्रारंभ अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच केला व त्याचे लेखनिक म्हणून बुद्धिदेवता श्री गणेश यांनी काम केले. याच दिवशी श्री विष्णूंचे 6वे अवतार परशुराम यांचा अवतार प्रकट झाला. याच दिवशी नरनारायण या देवतांचे अवतार पृथ्वी तलावर प्रकट झाले. मित्रांनो, अन्नपूर्णा जयंती ही अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी करतात. मित्रांनो, पवित्र पावन गंगा ही याच दिवशी पृथ्वी तलावर प्रकट झाली. त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. मित्रांनो, अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या सर्व युगांची वर्षे मिळून महायुग तयार. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ मंदिराचे बंद असलेले दरवाजे उघडतात व दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी हे बंद होतात. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा केली जाते. शेतकरी याच दिवशी बियाणे पेरण्यास सुरुवात करतात. शुभ मुहूर्ताला सुरुवात केल्यामुळे पीक विपुल प्रमाणात पिकते. धान्य कधी कमी पडत नाही. मित्रांनो, अक्षय तृतीया या दिवशी ज्याप्रमाणे परशुराम अवतार प्रकट झाले त्यांची जयंती आहे, त्याप्रमाणे या दिवशी बसवेश्वर जयंती आहे, हयग्रीव जयंती आहे. धर्मराज युधिष्ठिर यांनी सूर्य उपासना केली होती. सूर्यदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना अक्षय पात्र याच दिवशी प्रदान केले होते. जेव्हा ते वनवास भोगत होते त्यावेळी त्या पात्रातून जे अन्न लोकांना, ब्राह्मणांना दिले जात होते ते कधी कमी पडत नव्हते. त्यामुळे ते संतुष्ट समाधानी होत होते. हे अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी धर्मराज युधिष्ठिर यांना प्राप्त झाले. मित्रांनो, महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना करतात, पूजा करतात. चैत्र महिन्याच्या एखाद्या दिवशी हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. त्यानिमित्ताने स्त्रियांना घरी बोलावून मोगऱ्याचा गजरा, फुले, एखादं फळ, पणे देतात. या हळदी कुंकू समारंभाचा शेवटचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया आहे.
मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे? अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरावे. त्या पाण्यामध्ये वाळा टाकावा व हे सुगंधित जल आपण ब्राह्मणाला दान करावे. मित्रांनो, पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर किंवा द्रोणावर तांदळाची खीर वाढावी. कुरडया, पापड्या, कैरीचे पणे हे अर्पण करावे. मित्रांनो, या दिवशी असे केल्यास पितरांचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपले पितर संतुष्ट पावतात. मित्रांनो, या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करावे, पितृतर्पण करावे, पितरांच्या प्रतिमेचे पूजन करावे, ज्यामुळे नक्कीच आपल्याला शुभ फले प्राप्त होतील. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी सातूचे महत्व आहे, त्यामुळे त्याचे सेवन करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तूप, साखर, तांदूळ, चण्याची डाळ यापैकी जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण दान करावे. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री महालक्ष्मी, श्री विष्णू व धनाची देवता कुबेर यांच्या पूजेचे विशेष महत्व आहे. आपल्याला जमेल तसे आपण षोडोपचार, पंचोपचार पद्धतीने यांचे पूजन करावे. या दिवशी आपण श्रीयंत्र, कुबेर मूर्ती, कुबेर प्रतिमा याची स्थापना करावी. त्याची विधिवत पूजा करावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली पूजा संपन्न करावी, ज्याचे नक्कीच शुभ फलित आपणास प्राप्त होईल. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होते. मित्रांनो, याच दिवशी आपण आपल्या इष्टदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या इष्टदेवतेने आतापर्यंत आपल्याला जी मदत केली आहे, आपण जी उपासना केली आहे, त्याबद्दल श्रद्धा भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया आहे. त्यामुळे आपण या अक्षय तृतीयेला उपासना करून त्याचे शुभ फलित प्राप्त करू शकता, पुण्य कमवू शकता, पापांचे क्षमन करू शकता. मित्रांनो, आपल्याला जसे शक्य असेल त्याप्रमाणे आपण जप, तप, पूजन, नामस्मरण करावे. मित्रांनो, ही अक्षय तृतीया आपणास शुभदायी, ऐश्वर्यकारक, समृद्धी, शांतता, समाधानाची जावो ही आशा मी व्यक्त करते. पुन्हा एकदा आपणास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.